ओके, यापूर्वी आपण आयएस वक्र म्हणजे काय ते पाहिलं. आयएस वक्र कसा काढायचा हे देखील आपण समजावून घेतलंय. ओके, आपण बघितलं होतं की आयएस वक्र हा अर्थव्यवस्थेमधल्या वस्तू बाजाराचं प्रतिनिधित्व करतो. ओके, आयएस वक्र हा डावीकडून उजवीकडे उतरत जाणारा असतो. ओके, आणि आयएस वक्रावरचा प्रत्येक बिंदू अर्थव्यवस्थेमधला वस्तू बाजार संतुलित आहे असं दर्शवतो. त्यानंतर आयएस वक्रावरचा हा संतुलनाचा प्रत्येक बिंदू अर्थव्यवस्थेमधल्या व्याजदराची संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्नाच्या वेगळ्या जोड्या दर्शवतो. ओके, ते आपण समजावून घेतलं होतं. त्यानंतर आपण एलएम वक्र बघितला होता. एलएम वक्र म्हणजे काय हे बघितलंय. ओके, एलएम वक्र हा आपण बघितलं होतं की एलएम वक्र हा अर्थव्यवस्थेमधल्या वित्तीय बाजाराचं फिनान्शियल मार्केटचं प्रतिनिधित्व करतो. ओके, एलएम वक्र हा डावीकडून उजवीकडे वर जाणारा असतो, म्हणजे पॉझिटिव्ह उताराचा असतो. ओके, त्यानंतर हा एलएम वक्र अर्थव्यवस्थेमधला हा नाणे बाजार किंवा फिनान्शियल मार्केट वित्तीय बाजार संतुलित आहे असं दर्शवतो. आणि या संतुलनापाशी उपलब्ध होणाऱ्या व्याजदर आणि उत्पन्न यांच्या वेगवेगळ्या जोड्या दर्शवतो. ओके, आणखीन एक गोष्ट आपण बघितली होती की व्याजदर, संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्न हे वस्तू बाजारामध्ये एकमेकांशी निगेटिव्हली कोरिलेटेड असतात. ओके, एकमेकांशी नकारात्मक दृष्ट्या सहसंबंधित असतात. आणि हीच दोन चल म्हणजे संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्न हीच दोन चल वित्तीय बाजारामध्ये एकमेकांशी पॉझिटिव्हली कोरिलेटेड असतात, एकमेकांशी सकारात्मक दृष्ट्या संबंधित असतात. ओके, हे आपण समजावून घेतलं होतं. म्हणजे काय तर वस्तू बाजारामध्ये उच्च व्याजदरापाशी कमी उत्पन्न पातळी आणि कमी व्याजदरापाशी उच्च उत्पन्न पातळी अशी स्थिती वस्तू बाजारामध्ये असते. या उलट याच दोन चलांच्या बाबतीत नाणे बाजारामध्ये किंवा वित्तीय बाजारामध्ये उच्च व्याजदरापाशी उच्च उच्च उत्पन्न पातळी आणि कमी व्याजदरापाशी कमी उत्पन्न पातळी अशा प्रकारची स्थिती असते. ओके, हे आपण यापूर्वी समजावून घेतलंय. आता आपण अर्थव्यवस्थेचे संतुलन समजावून घेणार आहोत. अर्थव्यवस्थेमध्ये दोन बाजार आहेत असं आपण गृहीत धरतो आहोत. एक म्हणजे वस्तू बाजार आणि दुसरा वित्तीय बाजार. ओके, हे अर्थव्यवस्थेमध्ये दोन महत्वाचे बाजार आहेत आणि या दोन महत्वाच्या बाजारांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था कशी संतुलित होते, म्हणजेच आयएस वक्र आणि एलएम वक्र यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था कशी संतुलित होते आपण थोडक्यात समजून घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. ओके, आता इथे आयएस आणि एलएम वक्रांच्या माध्यमातून अर्थव्यवस्था कशा प्रकारे संतुलित होते हे आपण समजावून घेऊया. त्यासाठी नेहमीप्रमाणे उभ्या अक्षरावर आपण व्याजदर विचारात घेतो आहोत आणि आडव्या अक्षरावर आपण उत्पन्न विचारात घेतो आहोत. ओके, आता इथे हा आयएस वक्र आहे. ओके, डावीकडून उजवीकडे आयएस वक्र आपण काढला. ठीक आहे, आणि डावीकडून उजवीकडे वर जाणारा पॉझिटिव्ह उताराचा एलएम वक्र आपण काढला. ओके, आता हे दोन्ही वक्र ज्या बिंदूमध्ये एकमेकाला छेदतात तो अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा बिंदू आहे. ओके, हे दोन्ही वक्र एकमेकाला ज्या बिंदूमध्ये छेदतायत तो अर्थव्यवस्थेच्या संतुलनाचा बिंदू आहे. इथे आता आकृतीमध्ये ई हा अर्थव्यवस्था संतुलनाचा बिंदू आहे. आता या संतुलनाच्या बिंदूपाशी काय काय प्राप्त झालंय बघा. या संतुलनाच्या बिंदूपाशी काही महत्वाच्या गोष्टी अर्थव्यवस्थेच्या दृष्टिकोनातून महत्वाच्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. ज्यावेळेला संतुलनाचा बिंदू साध्य होतोय त्यावेळेला अर्थव्यवस्थेमधल्या काही महत्वाच्या गोष्टी साध्य झालेल्या आहेत. कोणकोणत्या गोष्टी आहेत? पहिली गोष्ट म्हणजे या ई बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमधला वस्तू बाजार संतुलित आहे. बरोबर आहे, कारण आयएस वक्र संतुलित, आयएस वक्राचा प्रत्येक बिंदू वस्तू बाजार संतुलित आहे असं दर्शवतो. दुसरी गोष्ट, या ई बिंदूपाशी अर्थव्यवस्थेमधला वित्तीय बाजार संतुलित आहे, फिनान्शियल मार्केट इक्विलिब्रियम मध्ये आहे, संतुलनामध्ये आहे. ओके, तिसरी गोष्ट, या संतुलनापाशी उपलब्ध असणाऱ्या संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्नाची एक विशिष्ट जोडी उपलब्ध झालेली आहे की जी हे दोन्ही बाजार संतुलित असताना अर्थव्यवस्थेमध्ये असणारा व्याजदर आणि अर्थव्यवस्थेमध्ये असणारं उत्पन्नाचं संतुलन दर्शवते. ओके, अशा प्रकारे या तीन महत्वाच्या गोष्टी या संतुलनाच्या माध्यमातून उपलब्ध होत आहेत. एक वस्तू बाजार संतुलन एकाच वेळी, एक वस्तू बाजार संतुलित असतानाच वित्तीय बाजार सुद्धा संतुलित आहे आणि हे दोन्ही बाजारपेठा संतुलित असताना अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्न यांची एक विशिष्ट पातळी उपलब्ध झालेली आहे. ओके, आता आपल्याला या संतुलनामध्ये बदल झाले तर काय घडतं
हे समजावून घ्यायचं आहे. त्यासाठी राजकोषीय धोरणाचा आणि चलनविषयक धोरणाचा कसा प्रभाव पडतो हे आपण समजावून घेणार आहोत. ओके. आपल्याला माहिती आहे की या आयएस वक्राचं शिफ्टिंग कशामुळे होतं? हा आयएस वक्र आहे. अगोदर आपण आयएस वक्र समजावून घेऊया. आयएस वक्र कोणत्या बाजाराचं प्रतिनिधित्व करतो? आयएस वक्र वस्तू बाजाराचं प्रतिनिधित्व करतो, बरोबर ना? आयएस वक्रावर कोणत्या धोरणाचा प्रभाव पडतो? आयएस वक्रावर राजकोषीय धोरणाचा म्हणजे फिस्कल पॉलिसीचा परिणाम होतो. ओके, आपण हे समजावून घेतलंय यापूर्वी. आयएस वक्रावर फिस्कल पॉलिसीचा किंवा राजकोषीय धोरणाचा प्रभाव पडतो की आयएस वक्र हा राजकोषीय धोरणाने प्रभावित होतो असं आपण म्हणूया. ओके, त्यामुळे आयएस वक्रावर राजकोषीय धोरणाचा प्रभाव पडत असतो. ठीक आहे. आता राजकोषीय धोरणाचा प्रभाव कशा प्रकारे पडतो? तर आयएस वक्र शिफ्ट कसा होतो हे जर आपण समजावून घेतलं तर राजकीय धोरणाचा प्रभाव कसा पडतो आपल्या लक्षात येईल. आयएस वक्र शिफ्ट कसा होतो? तर आयएस वक्र शिफ्ट होतो त्याला प्रामुख्याने महत्त्वाचा जबाबदार असणारा घटक म्हणजे ऑटोनॉमस एक्सपेंडिचर. ओके, ऑटोनॉमस एक्सपेंडिचर, बरं, स्वायत्त खर्च. स्वायत्त खर्चामधले बदल जे आहेत ते प्रामुख्याने आयएस वक्राच्या शिफ्टिंगला कारणीभूत होतात, आयएस वक्राच्या स्थानांतरणाला कारणीभूत होतात. ओके, त्यामुळे आयएस वक्र शिफ्ट होण्यासाठी ऑटोनॉमस एक्सपेंडिचर जबाबदार असल्यामुळे ऑटोनॉमस एक्सपेंडिचर वाढला म्हणजे स्वायत्त खर्च जर वाढला तर आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होतो आणि स्वायत्त खर्च जर कमी झाला तर आयएस वक्र डावीकडे शिफ्ट होतो. ओके, आता ऑटोनॉमस एक्सपेंडिचर म्हणजे काय? ऑटोनॉमस एक्सपेंडिचर म्हणजे असा खर्च की जो ज्या खर्चाची प्रेरणा नफा ही नसते. नफ्याच्या हेतूनं म्हणजेच पर्यायानं अर्थव्यवस्थेमधल्या व्याजदराचा विचार करून आणि उत्पन्न पातळीचा विचार करून जे खर्च केले जात नाहीत त्यांना स्वायत्त खर्च असं म्हणतात, बरोबर ना? अर्थव्यवस्थेमध्ये जे खर्च नफ्याचा विचार करून केले जात नाहीत, पर्यायानं अर्थव्यवस्थेमधल्या व्याजदराच्या पातळीचा विचार करून केले जात नाहीत किंवा उत्पन्न पातळीचा विचार करून केले जात नाहीत, त्या खर्चाला अर्थव्यवस्थेमधले स्वायत्त खर्च असं म्हणतात. ओके, म्हणजे उदाहरणार्थ आता सरकारचा खर्च हा स्वायत्त खर्च आहे. सरकार कुठलाही खर्च जो करते ते सगळे खर्च कसे असतात? व्याजदराचा विचार करून केलेले नसतात. म्हणजे उदाहरणार्थ सरकारला उद्या वाटलं की एखादं धरण बांधावं तर सरकार हा विचार करेल का की अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदर किती आहेत आणि या धरण बांधून आपल्याला फायदा किती होईल असं सरकार विचार करतं का? नाही करत. यातला कुठलाही विचार न करता सरकार लोककल्याणाचा विचार करून अशा प्रकारचे निर्णय घेत असतं. त्यामुळे सरकारने केलेले सगळे खर्च स्वायत्त खर्च आहेत. ओके, या सरकारमध्ये या खर्चामध्ये केलेली वाढ जर या स्वायत्त खर्चामध्ये वाढ झाली तर आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होईल. ओके, आणि या वक्रामध्ये जर घट या खर्चामध्ये जर घट झाली तर आयएस वक्र डावीकडे शिफ्ट होईल. ओके, याचबरोबर सरकारनं म्हणजे आता हे सरकार हा जो खर्च करतं हा सरकार खर्च करण्याचा निर्णय जो घेतं तर कशामध्ये कोणत्या माध्यमातून घेत असतं? तर प्रामुख्याने राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून घेत असतं. ओके, सरकार अर्थव्यवस्थेमध्ये करत असलेल्या खर्चाचं नियोजन जे आहे ते राजकोषीय धोरणाच्या माध्यमातून करत असतं, ज्याला आपण बजेट असं म्हणतो. दरवर्षी सरकार पुढच्या आर्थिक वर्षामध्ये करावयाचे खर्च आणि मिळवायचं उत्पन्न या संदर्भातला एक विशिष्ट प्रकारचा आराखडा जाहीर करतो, त्याला बजेट किंवा अर्थसंकल्प असं म्हणतात. आणि बजेट हे राजकोषीय धोरणाचं एक इन्स्ट्रुमेंट आहे. ओके, तर या माध्यमातून सरकार ठरवतं की या आर्थिक वर्षामध्ये किती खर्च करायचा, कमी करायचा की वाढवायचा, कोणत्या घटकांवरचा खर्च वाढवायचा, कोणत्या घटकांवरचा कमी करायचा, टॅक्सचे दर वाढवायचे की कमी करायचे, किती कमी करायचे, किती वाढवायचे, कुठल्या वस्तूंवरचा टॅक्स वाढवायचा वगैरे वगैरे, हे सगळे निर्णय या संदर्भातलं नियोजन, एक प्रकारचा नियोजनाचा आराखडा सरकार या बजेटच्या माध्यमातून देत असतं. ओके, सरकारचं हे सगळं जे धोरण आहे या संदर्भातलं खर्च आणि उत्पन्नासंदर्भातलं म्हणजे करांच्या संदर्भातलं वगैरे वगैरे त्यालाच राजकोषीय धोरण असं म्हणतात. त्यामुळे ऑटोनॉमस एक्सपेंडिचर हा सरकारच्या राजकोषीय धोरणाचा भाग आहे. सरकार ज्यावेळेला राजकोषीय धोरणाद्वारे आपला खर्च वाढवतं त्यावेळेला आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होतो. समजा आपल्या इथं इनिशियली सुरुवातीला अर्थव्यवस्था या बिंदूमध्ये संतुलित आहे आणि सरकार आपण राजकोषीय धोरणाचा प्रभाव पाहतो आहोत आणि समजा राजकोषीय धोरणाद्वारे सरकारने आपला खर्च वाढवला. सरकारने जर आपला खर्च वाढवला तर काय होईल? इथे आता आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होईल. ओके, आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होईल. आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट झाल्यामुळे आता काय काय होणार आहे बघा. इथं आता आपण चलनविषयक धोरणाचा आत्ता विचार केलेला नाहीये. ओके, चलनविषयक धोरणाचा आपण आत्ता विचार केलेला नाहीये. आपण चलनविषयक धोरणाचा जो विचार केला इथे नंतर करणार आहोत. ओके, तर त्यामुळे एलएम वक्र स्थिर आहे तोच आहे. मात्र आयएस वक्र मात्र बदलला, आयएस 1 झाला. आता आयएस 1 झाल्यामुळे हा जो इक्विलिब्रियमचा जो बिंदू होता, संतुलनाचा बिंदू, तो ई वरून E1 झाला.
ओके, ई वरून E1 झाला. आता ई वरून E1 झाल्यामुळे काय झालं, सुरुवातीचा जो व्याजदर होता अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित व्याजदर आर होता आणि उत्पन्न पातळी होती ती बदलली. ओके, ती आर वरून R1 झाली, व्याजदर वाढला. ओके, आणि उत्पन्न पण वाढलं, वाय वरून Y1 झाली. ओके, म्हणजे थोडक्यात काय होतंय, सरकारने जर राजकोषीय धोरणामध्ये आपला खर्च वाढवला तर काय होईल, सरकारने जर खर्च वाढवला तर अर्थव्यवस्थेमधले व्याजदर सुद्धा वाढतील. मात्र इतर आपण असं गृहीत धरलंय की चलनविषयक धोरण किंवा वित्तीय धोरण जे आहे, फिनान्शियल धोरण, ओके, की ज्याला आपण चलनविषयक धोरण असं पण म्हणतो, हे चलनविषयक धोरण जे आहे ते स्थिर आहे असं आपण गृहीत धरलंय. चलनविषयक धोरण स्थिर असताना सरकारने आपल्या राजकोषीय धोरणाद्वारे जर सरकारनं खर्च वाढवला, ओके, तर हा आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होईल आणि उजवीकडे शिफ्ट झाल्यामुळे काय होतंय, संतुलनाचा बिंदू पण उजवीकडे शिफ्ट होईल, उजवीकडे स्थलांतरित होईल आणि संतुलनाचा बिंदू उजवीकडे स्थलांतरित झाल्यामुळे काय होतंय, हा जो व्याजदर जो आहे अर्थव्यवस्थेमधला, ते व्याजदराची पातळी पण वाढेल. ओके, आणि अर्थव्यवस्थेमधलं उत्पन्न पण वाढेल. ठीक आहे, इथे आता उत्पन्न का वाढतंय, उत्पन्न वाढतंय कारण लोकांच्या हातामध्ये अधिक उत्पन्न आलं, सरकारने खर्च केल्यामुळे अधिक उत्पन्न आलं, बरोबर ना. आणि व्याजदर का वाढतायत, सरकारनं खर्च केले, पैसे लोकांच्या हातामध्ये गेले, बरोबर ना. लोकांच्या हातामध्ये गेल्यामुळे रोखतेची मागणी वाढली. ओके, कारण लोकांच्या हातामध्ये आपण बघितलं रोखता जी आहे अर्थव्यवस्थेमध्ये, रोखत्याच्या पैशाची मागणी जी आहे ती इज अ फंक्शन ऑफ आर अँड वाय, बरोबर ना. त्यामुळे जर आर स्थिर असेल तर ती वायवर अवलंबून असते आणि वाय स्थिर असेल तर ती आर वर अवलंबून असते, किंवा दोन्ही जर स्थिर नसते तर लोकांवर अवलंबून असते, पण इथे ती वायवर अवलंबून असते. लोकांचं उत्पन्न वाढल्यामुळे याची मागणी वाढली आणि रोखतेची मागणी वाढल्यामुळे, पैशाच्या रोखतेची मागणी वाढल्यामुळे व्याजदर वाढला. ओके, आणि त्यामुळे ते व्याजदर वाढलेला दिसतो. त्यामुळे सरकारने जर राजकीय धोरणाद्वारे स्वायत्त खर्च वाढवला तर अर्थव्यवस्थेमध्ये उत्पन्न पातळी पण वाढेल आणि व्याजदर सुद्धा वाढेल. परंतु या उलट जर सरकारने राजकोषीय धोरणाद्वारे जर आपला खर्च कमी केला, ओके, आता खर्च कमी करण्यामध्ये उत्पन्न कमी होणं अपेक्षित आहे. सरकार ज्यावेळेला खर्च कमी करेल त्यावेळेला सरकारचं उत्पन्न कमी झालं म्हणून सरकार खर्च कमी करेल, आणि उत्पन्न कमी होत असताना टॅक्स कलेक्शन कमी होईल. टॅक्स कलेक्शन कमी का होईल, कारण सरकारनं टॅक्सचे दर कमी केले आणि इतर कारण असू शकतात. समजा थोडक्यात सरकारनं आपले कर कमी केले, कराची पातळी कमी केली, कराची पातळी कमी केली तर लोकांच्या हातामध्ये कमी पैसे येतील आणि त्यामुळे हा आयएस वक्र डावीकडे शिफ्ट होईल. किंवा सरकारनं करांची पातळी कमी केली म्हणा किंवा खर्च कमी केला म्हणा, ओके, सुरुवातीला जेवढा खर्च होता त्यापेक्षा सरकारनं अचानकपणे आपला खर्च कमी केला आणि कमी केल्यामुळे आता आयएस वक्र काय होणार, आयएस वक्र डावीकडे शिफ्ट होणार आणि हा आयएस वक्र डावीकडे शिफ्ट झाल्यामुळे, इकडून असा शिफ्ट झाल्यामुळे हा संतुलनाचा बिंदू जो आहे तो पुन्हा डावीकडे शिफ्ट होणार आणि अर्थव्यवस्थेमधले उत्पन्न पातळी पण कमी होईल आणि व्याजदर पण कमी होईल. ओके, अशा प्रकारे अर्थव्यवस्थेमधली राजकोषीय धोरण जे आहे ते सरकारनं कमी केलेला खर्च किंवा सरकारनं करांमध्ये केलेले बदल यावरून अर्थव्यवस्थेमधल्या धोरणाद्वारे केलेल्या बदलांचा प्रभाव अर्थव्यवस्थेमधले व्याजदर, संतुलित व्याजदर आणि संतुलित उत्पन्न पातळीवर पडेल आणि पर्यायानं एकूणच अर्थव्यवस्थेमधल्या संतुलनावर त्याचे परिणाम होतील. ओके, आता आपण एलएम वक्राची बाजू समजावून घेऊया. ठीक आहे, इथे आता आपण दुसरी आकृती बघूया. इथे आता हा उभा अक्ष आहे ज्याच्यावर आपण आर विचारात घेतोय, आडव्या अक्षर आपण वाय विचारात घेतलाय. हा आयएस वक्र आहे, हा एलएम वक्र आहे. एलएम वक्र डावीकडून उजवीकडे वर जाणारा, आयएस वक्र नकारात्मक उताराचा, निगेटिव्ह उताराचा, दोन्ही एकमेकाला ई बिंदूमध्ये छेदतायत. ओके, या छेदन बिंदूपाशी आर ही व्याजदराची पातळी निर्धारित झालेली आहे. ओके, आणि वाय ही उत्पन्न पातळी निर्धारित झालेली आहे. ठीक आहे, आता आपण फक्त एलएम वक्रामध्ये होणाऱ्या बदलांचा विचार करूया, म्हणजे वित्तीय बाजारपेठेमध्ये होणाऱ्या बदलांचा विचार करूया. आपण बघितलं की अर्थव्यवस्थेमधले जे चलनविषयक धोरण आहे, चलनविषयक धोरण कोण राबवतं, अर्थव्यवस्थेमधली मध्यवर्ती बँक राबवते. ओके, म्हणजे भारताचा विचार केला तर भारतामधली आरबीआय, रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया, ओके, ही चलनविषयक धोरण अर्थव्यवस्थेमध्ये ठरवत असते. भारतामध्ये आरबीआयनं आपल्या चलनविषयक धोरणामध्ये केलेले बदल जे आहेत ते एलएम वक्राद्वारे रिफ्लेक्ट होतात. ओके, कारण हे जे बदल आहेत आरबीआयच्या धोरणामधले, हे जे बदल आहेत हे बदल प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमधल्या चलन बाजाराला, नाणे बाजाराला किंवा चलनविषयक बाजाराला, मनी मार्केटला प्रभावित करतात, म्हणजेच पर्यायानं वित्तीय बाजाराला प्रभावित करतात.
ओके, हे बदल अर्थव्यवस्थेमधल्या मनी मार्केटला किंवा वित्तीय बाजाराला प्रभावित करत असल्यामुळे प्रामुख्याने अर्थव्यवस्थेमधल्या एलेम वक्राच्या द्वारे ह्या बदलांचा प्रभाव समजावून घेता येतो. ओके, आता यापूर्वी आपण बघितलंय, जर अर्थव्यवस्थेमधला हा जो एलेम वक्र डावीकडून उजवीकडे जाणारा जो एलेम वक्र आहे तो शिफ्ट कशामुळे होतो? तो प्रामुख्याने शिफ्ट होतो अर्थव्यवस्थेमधल्या मनी सप्लायमुळे. ओके, यापूर्वी आपण बघितलं होतं अर्थव्यवस्थेमधला जो पैशाचा पैसा पुरवठा जो आहे, हा पैशाचा पुरवठा अर्थव्यवस्थेमधला प्रामुख्याने हा एलेम वक्र शिफ्ट व्हायला भाग पाडतो. ओके, अर्थव्यवस्थेमधला पैशाचा पुरवठा जर वाढला तर एलेम वक्र उजवीकडे शिफ्ट होतो आणि पैशाचा पुरवठा जर कमी झाला तर एलेम वक्र डावीकडे शिफ्ट होतो. म्हणजे पैशाचा पुरवठा वाढला तर एलेम वक्र अशा प्रकारे उजवीकडे शिफ्ट होईल, इकडे शिफ्ट होईल. ओके, आणि पैशाचा पुरवठा कमी झाला तर एलेम वक्र डावीकडे शिफ्ट होईल. येतं लक्षात? आता आपण असं गृहीत धरूया की मध्यवर्ती बँकेने पैशाचा पुरवठा वाढवायचं धोरण स्वीकारलं. मध्यवर्ती बँकेने पैशाचा पुरवठा वाढवायचं धोरण स्वीकारलं. ओके, समजा मध्यवर्ती बँकेने ठरवलं की अर्थव्यवस्थेमध्ये महागाईचा दर थोडा कमी आहे किंवा सहन करण्यासारखा आहे आणि त्यामुळे अर्थव्यवस्थेमधल्या उत्पादन प्रक्रियेला चालना देण्यासाठी आपण पैशाचा पुरवठा वाढवावा की जेणेकरून लोकांच्या हातामध्ये अधिक पैसे जातील आणि अधिक पैसे गेले तर वस्तू आणि सेवांची मागणी वाढेल आणि उत्पादन व्यवस्थेला चालना मिळेल, कर्ज स्वस्त होतील पैशाचा पुरवठा वाढल्यामुळे, असा विचार करून मध्यवर्ती बँकेने पैशाचा पुरवठा वाढवला. आता मध्यवर्ती बँकेने पैशाचा पुरवठा वाढवला तर काय होईल? एलेम वक्र कुठे शिफ्ट होईल? उजवीकडे शिफ्ट होईल. पैशाचा पुरवठा वाढवण्याची जी साधनं आहेत ही साधनं आपण यापूर्वी चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून बघून घेतलेली, समजावून घेतलेली आहेत, बरोबर. CRR कमी करणं, SLR कमी करणं, व्याजदर कमी करणं ही माध्यम आहेत की ज्या माध्यमातून मध्यवर्ती बँक पैशाचा पुरवठा वाढवू शकते. ओके, तर अशा प्रकारे मध्यवर्ती बँकेनं समजा पैशाचा पुरवठा वाढवला तर एलेम वक्र उजवीकडे शिफ्ट होईल. ओके, आता एलेम वक्र उजवीकडे शिफ्ट झाल्यामुळे हा जो संतुलनाचा बिंदू होता तो काय होतो? तो सुद्धा उजवीकडे शिफ्ट झाला. ओके, आता संतुलनाचा बिंदू उजवीकडे शिफ्ट झाल्यामुळे काय काय फरक पडला? हा जो R होता तो आता कमी झाला. पैशाचा पुरवठा वाढवल्यामुळे एलेम वक्र उजवीकडे शिफ्ट झाला. उजवीकडे शिफ्ट झाल्यामुळे व्याजदर जो होता तो R वरून R1 झाला आणि उत्पन्न पात्र वाढलं, Y1 झालं. ओके, IS धोरणामध्ये काय झालं होतं? सरकारचा खर्च वाढल्यामुळे व्याजदर पण वाढले होते आणि उत्पन्न पण वाढले होते. इथं काय झालं? इथे मात्र काय दिसतंय आपल्याला? व्याजदर कमी झाला मात्र उत्पन्न वाढलं. IS वक्र स्थिर आहे कारण इथे आपला आता आपण IS वक्राचा विचार करत नाही आहोत. ओके, IS वक्र स्थिर आहे. तर त्यामुळे आता इथे उत्पन्न पण वाढलं, सॉरी उत्पन्न वाढलं आणि व्याजदर मात्र कमी झाले. ओके, व्याजदर कमी होणे चांगलं साईन आहे. ओके, व्याजदर कमी झाल्यामुळे काय होतं? व्याजदर कमी झाल्यामुळे अधिक कर्जांची मागणी वाढते, कर्जांची मागणी वाढल्यामुळे लोकांच्या हातात जास्त पैसा येतो, त्यामुळे वस्तू आणि सेवांची मागणी वाढते, वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यामुळे काय होतं? वस्तू आणि सेवांची मागणी वाढल्यामुळे आपोआपच उत्पादन वाढतं, त्यासाठी मग रोजगार पातळी पण वाढते वगैरे वगैरे. अशा प्रकारे अर्थव्यवस्थेला समग्र लाभ होतात. ओके, तर त्या व्याजदर कमी होणे ही चांगली गोष्ट आणि त्यामुळे उत्पन्न पण वाढले. पण इथे मात्र काय दिसतं? IS वक्राच्या बाबतीत व्याजदर वाढून उत्पन्न वाढलं पण व्याजदर वाढलेली आहेत. ओके, ही सिच्युएशन IS वक्राच्या बाबतीत आहे. ओके, आणि व्याजदर वाढणं ही काही फार चांगली गोष्ट अशातला भाग नाही. ओके, व्याजदर वाढीचा प्रभाव वस्तूच्या किंमत किंवा महागाई नियंत्रित होण्यामध्ये होतो काही अंशी, पण त्याच्या अर्थव्यवस्थेला खूप फटके पण बसतात. व्याजदर वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेत त्याचे वाईट परिणाम पण भोगावे लागतात. ओके, त्यामुळे आता या एलेम वक्रामुळे काय काय झालं? एलेम वक्र इकडे शिफ्ट झाल्यामुळे काय काय झालं? तर अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदर कमी झाले आणि उत्पन्न पातळी वाढली. या उलट जर इथं आता मनी सप्लाय म्हणजे अर्थव्यवस्थेला जर पैसा पुरवठा कमी करण्याचं धोरण जर मध्यवर्ती बँकेनं स्वीकारलं, RBIने स्वीकारलं, समजा CRR आणि SLR चे दर वाढवले. ओके, CRR आणि SLR चे दर वाढले याचा अर्थ काय होतो? SLR म्हणजे काय, CRR म्हणजे काय हे आपण यापूर्वी पाहिलंय याच टॉपिकमध्ये. ओके, चलनविषयक धोरणामध्ये, चलनविषयक धोरणाच्या साधनांमध्ये. ओके, समजा SLR चे आणि CRR चे दर सरकारनं कमी केले तर काय होईल? याचा अर्थ अर्थव्यवस्थेमधला पैशाचा पुरवठा कमी होईल आणि पैशाचा पुरवठा जर कमी झाला तर हा एलेम वक्र डावीकडे शिफ्ट होईल. ओके, मग एलेम वक्र डावीकडे शिफ्ट झाला तर काय होईल? हा जो नवीन संतुलनाचा बिंदू होता E1 होता तो जाऊन आता डावीकडचा संतुलनाचा बिंदू प्राप्त होईल, E असा प्राप्त होईल. त्यामुळे काय होईल? व्याजदर वाढतील. ओके, व्याजदर वाढतील आणि त्याचा दुष्परिणाम होऊन उत्पन्न वाढण्याच्या ऐवजी कमी होईल.
ओके. त्यामुळे देशातल्या मध्यवर्ती बँकेच्या धोरणाच्या अशा प्रकारे पैशाचा पुरवठा ऍडजस्ट करण्याचे, कमी जास्त करण्याचे अर्थव्यवस्थेवर सकारात्मक आणि नकारात्मक दोन्ही परिणाम संभवतात, की जे एलेम वक्राच्या माध्यमातून आपण स्पष्ट करू शकतो आणि समजावून देखील घेऊ शकतो. आता यावरून तुमच्या लक्षात आलं असेल की राजकोषीय धोरणामधल्या वेगळ्या निर्णयांचे होणारे परिणाम अर्थव्यवस्थेमधले वेगळे आहेत. राजकोषीय धोरण वेगळ्या प्रकारे प्रभावित करतं अर्थव्यवस्थेला, आणि कारण ते वस्तू बाजाराच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला प्रभावित करतं. या उलट चलनविषयक धोरणामधले बदल जे आहेत ते अर्थव्यवस्थेला आणखीन वेगळ्या प्रकारे प्रभावित करतात, कारण ते अर्थव्यवस्थेला या माध्यमातून कशा माध्यमातून चलनविषयक धोरणाच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेला प्रभावित करत असतो, आणि त्यामुळे त्याचे होणारे परिणाम वेगळे आहेत. आणि त्यामुळे तुमच्या लक्षात आलं असेल की राजकोषीय धोरण आणि चलनविषयक धोरण या दोघांनी एकमेकांना समन्वय ठेवून काम केलं पाहिजे. ओके. समन्वय ठेवून नाही काम केलं तर काय होतं आपण थोडक्यात समजावून घेऊया. ओके. पुन्हा एकदा एक आकृती बघूया. ओके. एक आकृती बघूया इथे आता. हा एक्स अक्ष, हा वाय अक्ष. ओके. वाय अक्षावर आपण व्याजदर घेतले, आडव्या अक्षावर आपण उत्पन्न घेतलं विचारात. ओके. आपण उत्पन्न विचारात घेतलं. ठीक आहे. हा आपला आयएस वक्र, हा आपला एलएम वक्र एकमेकांना ई बिंदूमध्ये छेदतात. अर्थव्यवस्थेमध्ये व्याजदराची पातळी निर्धारित होते, संतुलित व्याजदर. उत्पन्नाची पातळी निर्धारित होते, संतुलित उत्पन्न. ओके. आता अगोदर आपण आयएस वक्राचा विचार करूया. समजा अर्थव्यवस्थेमध्ये सरकारनं आपला खर्च, स्वायत्त खर्च वाढवला. स्वायत्त खर्च वाढवला, आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होईल. ओके. आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट होईल. ओके. आता आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट झाल्यामुळे काय झालं, व्याजदर वाढले, R1 झाले, उत्पन्न पण वाढलं. ठीक आहे. उत्पन्न वाढलं ही पॉझिटिव्ह बाजू आहे. ओके. पॉझिटिव्ह बाजू आहे. पण आता एक विचार करा, सरकारनं ज्यावेळेला ऑटोनॉमस एक्सपेंडिचर केला, बरोबर ना, की ऑटोनॉमस एक्सपेंडिचर वाढवला, सरकारनं ज्यावेळेला स्वायत्त खर्च वाढवला त्यावेळेला अर्थव्यवस्थेमधले व्याजदर वाढले. पण सरकारनं हा स्वायत्त खर्च वाढवताना जर व्याजदर स्थिरच राहिले असते आणि आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट झाला असता, व्याजदराची पातळी आरच राहिली असती आणि आयएस वक्र उजवीकडे शिफ्ट झाला असता, तर काय झालं असतं, तर हा संतुलनाचा बिंदू इकडे आला असता पुढे, आणि उत्पन्न आणखीन वाढलं असतं. हे Y2 इतकं झालं असतं. येते का लक्षात? ओके. हे इथं हा जर व्याजदर न वाढता व्याजदर जर स्थिर ठेवता आले असते, काहीही करून जर व्याजदर सरकारनं स्थिर ठेवले असते किंवा मध्यवर्ती बँकेने स्थिर ठेवले असते, वाढू दिले नसते, तर उत्पन्न हे जे Y1 इतकं वाढलं ते Y2 इतकं वाढलं असतं, या एकाच निर्णयाचा परिणाम म्हणून. बरोबर ना, सरकारच्या एकाच निर्णयाचा परिणाम म्हणून उत्पन्न Y2 इतकं वाढलं असतं. ओके. परंतु तसं न वाढता ते उत्पन्न फक्त Y1 इतकंच वाढलं, म्हणजे देशाला एवढ्या उत्पन्नाला मुकावं लागलं. असं का घडलं? त्याचं कारण व्याजदर वाढले म्हणून. ओके. व्याजदर वाढल्यामुळे काय सिच्युएशन घडली, व्याजदर वाढल्यामुळे गुंतवणुका महाग झाल्या, आणि गुंतवणुका महाग झाल्यामुळे उद्योजकांनी अर्थव्यवस्थेमधल्या गुंतवणुका वाढवण्याच्या ऐवजी फारशा वाढवल्या नाहीत, त्या अपेक्षित इतक्या वाढवल्या नाहीत, त्या कमी झाल्या, आणि कमी झाल्यामुळे उत्पन्न तितकं वाढलं नाही. कारण गुंतवणुका वाढल्या की रोजगार संधी वाढतात, आणि रोजगार संधी वाढल्या की आपोआपच उत्पन्न पण वाढतं. जर व्याजदर स्थिर राहिले असते तर त्या स्थिर व्याजदराला गुंतवणुका पण आणखीन वाढल्या असत्या, आणि गुंतवणुका वाढून उत्पन्न आणखीन वेगानं वाढलं असतं. बरोबर, ते Y2 इतकं झालं असतं. आणि मात्र व्याजदर वाढल्यामुळे, व्याजदर वाढू दिल्यामुळे काय झालं, इथे आता जो इफेक्ट मिळायला हवा तो इफेक्ट मिळाला नाही. ओके. यालाच काय म्हणतात माहितीये, यालाच क्राउडिंग आउट इफेक्ट असं म्हणतात. क्राउडिंग आउट, क्राउडिंग, CROWDING. ओके. क्राउडिंग आउट इफेक्ट असं म्हणतात. क्राउडिंग आउट इफेक्ट म्हणजे काय, क्राउडिंग आउट इफेक्ट म्हणजे काय, क्राउडिंग आउट परिणाम म्हणजे काय, तर अर्थव्यवस्थेमधल्या ज्या खाजगी क्षेत्रामधल्या ज्या गुंतवणुका आहेत त्या गुंतवणुकांना सरकारच्या गुंतवणुका एनक्रोच करतात. सरकारच्या गुंतवणुका ज्या आहेत त्या खाजगी क्षेत्रामधल्या गुंतवणुकांवर एन्क्रोचमेंट करतात किंवा त्याच्यावर त्या गुंतवणुकांना फारसा वाव शिल्लक ठेवत नाहीत. त्यालाच क्राउडिंग आउट इफेक्ट असं म्हणतात.
सरकारचा ज्यावेळेला स्वायत्त खर्च वाढतो त्यावेळेला स्वायत्त खर्च वाढल्यामुळे अर्थव्यवस्थेमधले व्याजदर पण वाढतात आणि व्याजदर वाढल्यामुळे खाजगी क्षेत्राच्या गुंतवणुकांचा वाव कमी होतो. याला क्राउडिंग आउट इफेक्ट असं म्हणतात. मग आता याच्यावर उपाय काय? याच्यावर उपाय हाच आहे की एलएमचे धोरण जे आहे म्हणजे सरकारचं जे याचं धोरण जे आहे मध्यवर्ती बँकेचं जे धोरण आहे, ओके, हे मध्यवर्ती बँकेचं धोरण जे आहे ते धोरण सायमल्टेनियसली राबवणं. जे दोन्ही धोरणांमध्ये जर समन्वय ठेवला, म्हणजे सरकारनं ज्या वेळेला राजकोषीय धोरण राबवतंय त्याच वेळेला मध्यवर्ती बँकेनं पण आपलं धोरण जर अशा प्रकारे व्याजदर स्थिर ठेवण्याचा प्रयत्न केला आणि आपला मनी सप्लाय वाढवून जर एलएम वक्र शिफ्ट करून घेतला, मनी सप्लाय वाढवला आणि एलएम वक्र इथे शिफ्ट केला, LM1 असा केला, ओके, LM1 असा केला, तर हा संतुलनाचा बिंदू इथून इथे शिफ्ट व्हायच्या ऐवजी हा इथून इथे शिफ्ट होईल. ओके, म्हणजे संतुलनाचा बिंदू असा शिफ्ट होण्याच्या ऐवजी हा इथून इथे सरळ शिफ्ट होईल. ओके, आणि हा संतुलनाचा बिंदू सरळ शिफ्ट झाल्यामुळे उत्पन्न जे Y1 एवढंच वाढणार होतं सरकारच्या खर्चामुळे ते वाढून Y2 इतकं वाढेल, म्हणजे उत्पन्न आणखीन वाढेल देशातल्या लोकांचं. ओके, त्यामुळे हा क्राउडिंग आउट इफेक्ट होऊ नये असं जर वाटत असेल तर सरकारचं राजकोषीय धोरण आणि मध्यवर्ती बँकेचं चलनविषयक धोरण या दोघांमध्ये समन्वय असला पाहिजे. ही दोन्ही धोरणं समन्वयातून कार्यरत राहिली पाहिजेत. ओके, या दोन्ही धोरणांमध्ये योग्य समन्वय राखता आला पाहिजे. ओके, अशा प्रकारे आजच्या लेक्चरमध्ये आपण IS वक्र आणि LM वक्र यांच्या माध्यमातून अर्थव्यवस्थेचा या धोरणांवरचा प्रभाव कशा प्रकारे पडतो हे समजावून घेतलं. त्याचबरोबर या दोन धोरणांमध्ये समन्वय का असला पाहिजे हे सुद्धा आपण समजावून घेतलंय.